हाय एव्हरीवन, सीताफळाचा सीझन आहे आणि आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत एकदम क्रीमी डिलिशियस अशी सीताफळ रबडी. सीताफळ रबडी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 1 लिटर दूध घेतलं आहे, ते आपण उकळवायला ठेवलेलं आहे. सीताफळाचा पल्प, साखर आणि थोडासा सुकामेवा आपण घेतो आहे. आता जे हे दूध उकळायला ठेवलं आहे ते ऑलमोस्ट आपल्याला हाफ आटवून घ्यायचं आहे. दूध आटल्याच्या नंतर आवडीनुसार आपण याच्यामध्ये साखर टाकू शकतो. साखर स्किप केली तरी चालेल. हे आटवलेल्या दुधामध्ये आता आपण हा सुकामेवा ॲड करतो आहे. सुकामेवा म्हणून मी ॲक्च्युली मिल्क मसालाच यूज करते बिकॉज ह्याच्यामध्ये सगळेच जे काही ड्रायफ्रूट्स आहेत इन्क्लुडिंग केशर, जो एक वेगळाच फ्लेवर क्रिएट होतो त्याच्यामुळे, ते सगळं मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता हे दूध आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करतो आहे आणि हे दूध थंड झाल्याच्या नंतर हा जो काही फ्रेश सीताफळाचा पल्प आहे तो याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. मेक शुअर की हे एकदमच क्रीमी म्हणजे एकदमच पेस्ट बनवायची गरज नाही आहे. आपण थोडंसं त्याला रॉ ठेवू शकतो, त्याच्याने एक वेगळाच असा टेक्स्चर, एक थिक कन्सिस्टन्सी किंवा एक क्रीमी टेक्स्चर त्याला येतो. अशा प्रकारे मिक्स इट वेल आणि अशी ही आपली सुंदर सीताफळ रबडी तयार आहे. डाएटचे वांदे झाले तरी चालतील, पण सीझनमध्ये सीताफळ रबडी ट्राय करायला विसरू नका. याच्यावर गार्निशिंगसाठी थोडासा सुकामेवा मी ॲड करते आहे आणि अशा प्रकारे फायनल स्टेपला आपण ह्याला 2-3 तास फ्रीजमध्ये थंड करून घेणार आहोत अँड आपली सीताफळ रबडी रेडी.